नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. आता सध्याला सगळे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायला लागलेले आहेत, वेगवेगळे प्रकार बनवायला लागलेले आहेत. कारण उन्हाळा सुरू झाला की बायकांची सगळ्यात जास्त घाई असते ती पापडासाठी असते. कारण मग वर्षभर ऊन तेवढं हवं तसं मिळत नाही आणि मग ती पापडं ओली राहतात, त्याचा वास येतो, खवटपणा जाणवतो. म्हणून जास्त करून आपण उन्हाळ्यातच ते बनवतो. त्याच पद्धतीने आज आपण बटाट्याच्या चकल्या पाहणार आहोत. जसं आलूचे पापड बनवतात तसंच आपण चकली बनवतो. आता आलूचे पापड काय होतं, स्टोअर करायला थोडे हार्ड जातात, बिकॉज ते तुटायची थोडी भीती असते, जरी आपण जाड जरी लाटले तरी पण. म्हणून मी इथे मग आलूची चकली बनवते. त्यासाठी मी सगळ्यात अगोदर थोडासा साबुदाणा भिजवला. म्हणजे आपल्याला प्युअर आलूचेच बनवायचे, पण एक थोडीशी क्रिस्पी बाईट म्हणून मी त्यात साबुदाणा ॲड केला. भिजलेला साबुदाणा रात्रीचा घेतला. त्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून त्या पाण्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घातलं. ते पाणी त्यात घातलं आणि मुरत ठेवलं. नंतर भरपूर बटाटे घेतले. बटाट्याचं प्रमाण काही निश्चित नाही ठेवलं, कारण कसं आता ज्याला जेवढे बनवायचे तेवढे प्रमाण, म्हणून कारण साबुदाणा आणि आलूचं प्रमाण असं सेट नव्हतं. आता इथे आपण छानपैकी बटाटे सोलून घेतले. आता याला आपल्याला ग्राइंड करायचं. ग्राइंड म्हणजे याला मिक्सरच्या भांड्यात नाही घालायचं, कारण काय होईल ना, ते खूप लिक्विडी होऊन जाईल. तुम्ही जे पुरणाची चाळणी असते त्यामध्ये सुद्धा मॅश करू शकता. हाताने किंवा म्हणजे चमच्याने वगैरे मॅश नका करू. किसणीने पण किसले तरी चालतं, पण बारीक किसणी हवी. पण इथे सध्याला मी पुरणपात्र घेतलेले जुन्या पद्धतीचं, आणि यात एवढ्या चांगल्या प्रकारे ते मॅश होतं की जेणेकरून त्याचे जे काटे असतात ते व्यवस्थित निघतात. म्हणून मी इथे पुरणपात्राचा वापर केलेला आहे. आणि भरपूर प्रमाणात बनवायचं असल्यावर कसं चाळणीवर हात दुखायला लागतो, म्हणून मग हे सोपं पडतं. आता इथे आपला मस्तपैकी बटाटा मॅश करून झाला आहे. आता यात आपण जे साबुदाणा ठेवला होता तो यात घालायचा आहे. या दोन्हीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याला आपल्याला शिजवायचं वगैरे काहीच नाही, कारण कुठे ना कुठे आणखी एक महत्त्वाचं की बऱ्याच प्रकारे जसं लोक बनवतात तसं भिजलेल्या साबुदाण्यापासूनच साबुदाण्याचे पापड चकल्या केल्या जातात. पण तसं करू नका. काय त्याच्याने काय होतं, साबुदाणा हवा तसा फुलत नाही. कधी पण साबुदाण्याला थोडंसं जरी शिजवलं तरी तो एकदम असा दुप्पट फुलतो, आणि त्याची जी क्रिस्पीनेस आहे ती या साबुदाण्यामध्ये नाही लागत. आता इथे मला फक्त एक थोडंसं क्रिस्पी बाईट हवी होती, म्हणून मी हे वापरलं आहे. अथवा जर तुम्ही साबुदाण्याचं जर काही बनवत असाल तर त्याला नक्की वाफ द्या, त्याला चांगलं शिजवा, तरच ते म्हणजे हवं तसं टेस्टी चविष्ट बनेल. त्यामुळे ही एक महत्त्वाची टिप आहे. कारण ट्राय करायला काय काय, आपण साबुदाणा भिजवून त्यात सगळं मॅश करून ॲड करून चकली वगैरे बनवेल, पण तो हवा तसा फुलत नाही. आणि शिजवल्याच्या नंतर फुलणारा, त्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आता यासाठी मी चकलीचं साचा घेतला आहे, सोऱ्या घेतल्या आहे, म्हणजे त्यामध्ये चकली घातली आहे. आता जो म्हणजे जो एकदम चोपडा भाग असतो तो मी वरच्या साईडला ठेवला आहे, आणि जे नोकीला असतं ते खाली ठेवले, जेणेकरून चकली व्यवस्थित पडेल आपली. बॅटर भरलेलं आहे ते इथे तुम्ही पाहू शकता. मला तर आता दिसत नाही आहे बिकॉज मी शूट करते, बट तरी पण तुम्ही पाहू शकता की म्हणजे तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा व्यवस्थित तुम्ही त्याला आकार द्या. तर सध्याला मी ते ट्राय केलं आकार देण्याचं, कारण हे उन्हात टाकायचं. मी फक्त एक प्लेटवर म्हणून तुम्हाला बनवून दाखवते आहे. बघा ते जे काटे आहेत जसं आपण चकलीला बनतो, बटाट्याचे एकदम व्यवस्थित बनलेले, आणि याची जी चकली असते ती खूप छान वाटते. आता हे मी उन्हात वाळत घातले, कारण ऊन फार होतं म्हणून मी ते पण शूट नाही करू शकत, बाळ लहान आहे माझं. आता इथे पाहू शकता एकदम असे काटे उभरून दिसतात. याला आपण तळूया. ही चकली फुलत नाही, फक्त थोडीशी कुरकुरीत बनते. तर ते पण तुम्ही लक्षात घ्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील, तुम्हाला आणखी कोणकोणत्या प्रकारच्या डिशेस पाहायच्या आहेत, किंवा मग गावरान पद्धती असेल का मग जसं की शहरी भागात म्हणतो, कोणाला घाई असेल तर त्यात ज्या काही पदार्थ बनवायचे असेल तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तुमच्या सर्वांचं मनापासून फार फार धन्यवाद. थँक्यू सो मच.